नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका युट्यूबर जितेंद्र शेलार आणि आज आपलं म्हणजे दसऱ्याचं सण आहे. तर त्याच्या निमित्त मी तुम्हाला काहीतरी सांगतो, म्हणजे का साजरा करताना आणि हाच पाला का वापरतात आपल्याला एकमेकांना सोनं देण्यासाठी. तर आजचा विषय असा आहे, म्हणजे आजच्या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय झालेला आहे ना. आज दोन म्हणजे कथांचा घटक आहे याच्यात. म्हणजे याच्यात आपला श्रीरामाने रावणाचा वध केला आणि दुर्गा मातेने महिषासुराचा वध केला, म्हणून हा सण साजरा करतात. आणि हा जो पाला आहे त्याला आपल्या भाषेत शिदाचा पाला बोलतात आणि आपट्याचा पाला बोलतात, अजून अनेक नावाने ओळखला जातो. आणि याचं मेन महत्व असं आहे, तर या पानावरती प्रभू श्रीरामांना यांनी इंद्रदेवांनी सोनं ठेवून याच्यावरती भेट दिली. त्या दिवसापासून म्हणजे हा सोन्याचा पाला म्हणून वापरला जातो. आणि शस्त्रपूजन का करतात आजच्या दिवशी आहे, म्हणजे शस्त्र म्हणजे हा झाड आहे, याच्यावरती श्रीराम भक्त हनुमंतांनी आणि आपल्या पांडवांनी याच झाडावरती आपले शस्त्र लपून ठेवलेले. मग ते शस्त्र सुरक्षितपणे त्यांना दसऱ्याच्या दिवशी भेटलेले, म्हणून हा जो पाला आहे आपट्याचा म्हणजे आपल्या भाषेत शिदाचा, त्या दिवसापासून याची म्हणजे पूजा करतात आणि एकमेकांना सोनं देऊन आपुलकी वाढवतात. म्हणून मित्रांनो, आपला हा महाराष्ट्रात सण साजरा केला जातो, अखंड भारतात. तर मित्रांनो, आपली छोटीशी माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करा. आपला हा पहिलाच प्रयत्न आहे. तर अशाच आपल्या व्हिडिओ येत राहतील मराठी मातीशी आणि मराठी माणसाशी जुळून आणि महाराष्ट्राशी. चला मित्रांनो, जय शिवराय. आई माऊलीचा उदो उदो. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.